हद्दीतील किरण लोखंडेसह तिघांची टोळी हद्दपार। कुपवाड MIDC पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार किरण लोखंडे टोळीस सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून 2 वर्ष कालावधीकरता हद्दपार आदेश पारित केला आहे। गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचं समूळ उच्चाटन व्हावं या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे। कुपवाड MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख किरण शंकर लोखंडे वय वर्ष 23 राहणार वाघमोडे नगर कुपवाड, संदेश रामचंद्र घागरे वय वर्ष 21 राहणार वाघमोडे नगर कुपवाड, सोनू उर्फ बापू हरी ग्रेडगे वय वर्ष 28 राहणार मायाक्का नगर बामनोली तालुका मिरज या टोळी विरुद्ध सन 2020 ते 2024 मध्ये संगनमत करून खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमावबंदी, अपहरण, बेकायदेशीर अग्निशस्त्र व घातक हत्यारे जवळ बाळगून त्याचा धाक दाखवून व गंभीर दुखापत करणे अशा स्वरूपाचे शरीराविरुद्धचे गुन्हे करत आहेत। त्यामुळे या टोळी विरुद्ध जिल्हा पोलीस प्रमुखांनी सदर प्रस्तावाचा अवलोकन करून मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांना त्वरित प्रतिबंधक कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या। त्यानुसार टोळी प्रमुख किरण लोखंडे, संदेश घागरे, सोनू उर्फ बापू एडगे यांना सांगली व कोल्हापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्ष कालावधीकरता तडीपारी आदेश पारित केला आहे। आगामी सण उत्सव या काळात टोळीनं गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईनं नजर ठेवून त्या नेस्तनाबूत करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। सदर कारवाईमध्ये LCBचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर, पोलीस हवालदार बसवराज शिरगुप्पी, पोलीस कॉन्स्टेबल दीपक गट्टे तसेच श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नलावडे, पोलीस हवालदार संदीप पाटील यांनी भाग घेतला।